पहा हा आंतरतारकीय राक्षस प्रचंड, उंच आणि प्रकाश वर्षांपर्यंत पसरलेला. तो जिवंत वाटतोय. पण तो खरंच जिवंत आहे का? अजिबात नाही. हा आकार प्रत्यक्षात निर्जीव आहे. वायू आणि धुरीचे बनलेले प्रचंड स्तंभ आहेत. मग त्याच्या डोक्यात काय घडतंय? त्या आत खोलवर एक तरुण तारा आहे, जो हळूहळू त्याच्या सभोवतालच्या रचनेलाच नष्ट करत आहे. पण मला तारा दिसत नाही, कारण दाट आंतरतारकीय धूळ त्याला झाकून टाकते. पण त्याच्या अस्तित्वाचे संकेत दुसऱ्या प्रकारे दिसतात. कसे? तो तारा प्रचंड ऊर्जायुक्त कणांचे विरुद्ध दिशांना जाणारे प्रवाह बाहेर फेकतो, ज्यांना हर्बिग हॅरो जेट्स म्हणतात. हा अद्भुत देखावा कुठे आहे? पृथ्वीपासून सुमारे 7500 प्रकाशवर्ष दूर कॅरिना नेब्युलामध्ये. या रचनेला अनौपचारिकपणे मिस्टिक माउंटन म्हणतात. हे खूप गडद आणि घन दिसत आहे. दिसण्यात धूर प्रामुख्याने दिसते, पण प्रत्यक्षात हे स्तंभ प्रामुख्याने पारदर्शक हायड्रोजन वायूने बनलेले आहेत. आणि हे चित्र हे हबल अंतराळ दुर्बिणीने घेतलेले आहे, ज्यामुळे या तारका निर्मितीच्या प्रदेशाचे अप्रतिम तपशील दिसतात. पण ही रचना टिकणार नाही असे वाटते. बरोबर. आजूबाजूच्या प्रचंड नव्याने तयार झालेल्या ताऱ्यांमधून येणारे तीव्र प्रकाश आणि शक्तिशाली वारे या स्तंभांना हळूहळू उडवून आणि विरघळवून टाकत आहेत. म्हणजे हे कायमचं राहणार नाही. नाही. काही दशलक्ष वर्षात या राक्षसाचे डोके आणि त्याचे बहुतांश शरीर पूर्णपणे नष्ट होईल, आतल्या आणि बाहेरच्या शक्तींमुळे. म्हणजे हा राक्षस कधीच जिवंत नव्हता आणि जास्त काळ राहणारही नाही. अगदी बरोबर. ताऱ्यांच्या जीवनचक्रातील एक क्षणिक पण विलक्षण सुंदर क्षण.